कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. यश, शुअर आहेस ना तू? म्हणजे बघ, थोडा विचार कर अजून. नाही म्हणजे काय, पत्रिका जरी छापल्या असल्या ना तरी अजून वाटल्या नाहीयेत ना, म्हणून म्हणतोय. अरे काय तुझ्या मनात काही डाऊट असेल तर आम्ही तसं बाबांना सांगतो. हो, तू बघ एक एक सेकंड. काय चाललंय तुमचं? हा? यश, कसं आहे ना, आम्ही जरा एक्सपिरियन्स्ड होतो म्हणून तुला वेळीच अलर्ट करतोय. आणि तुला काय वाटतं, लग्न वगैरे सोपं असतं? अरे खूप अवघड असतं. तुला माहिती यश, आटे डाल का भाव पता चलता. अरे पूर्ण वाट लागते रे आपली. हा. हे बघ, हा कन्फ्युज झालाय दादा. तू जाऊन बाबांना सांग बघ. तू सांग त्याला. प्रमोद दादा, कुठे चाललायस तू? बाबांकडे. पण एजंटना इन्व्हॉल्व करायची काय गरज आहे? अरे तुम्हाला दोघांना पत्रिका वाटायच्या नाहीयेत ना? नो प्रॉब्लेम, मी स्वतः पत्रिका वाटतो. पण काही झालं तरी मला हे लग्न करायचं आहे. ओके? हे बघ, याला म्हणतात उतावळा नवरा. आणि गुडघ्याला बाशिंगी. बरोबर. काय चाललंय? देवघर आहे का रे? छळताय त्याला? लग्न आहे ना त्याचं? काजी छळत वगैरे नव्हतो, उलट तोच आम्हाला काहीतरी सांगत. आजी मी ती काही सांगत नव्हतो. जी उगाच माझी मस्करी करतायत अरे छळू त्याला, शांत राहा बघू. ओके हे बघा, दुर्गा घे, पत्रिका घे, देवांजवळ ठेव आणि अक्षता ठेव. प्रार्थना कर देवाला, हे मंगल कार्य निर्विघ्नपणे संपन्न होऊ दे. देवा, माझ्या मनातली इच्छा तर तुला माहितीच आहे. काहीही झालं तरी हे लग्न होऊ देऊ नकोस प्लीज. हॅलो. हो बाबा, वी आर ऑलमोस्ट डन. हा, सांगतो मी. अगं आजी, ते रेवतीकडे साडीवाले आले आहेत, तर तुम्हाला बोलवलंय. हो, चला निघूया आपण. दुर्गा, एक काम कर बाळा, लक्ष्मी आणि सरस्वतीला सांगतो. चला चला, या चल. विचार कर, तुला मी काय बोलतोय त्याचा. अरे तुम्ही काय अरे ऐक. ही घेऊ तुला. हा, ही छान आहे नी. तिने पिवळी दाखव दाखव. अगं बाई, रेऊ, अगं हे बघ. लीला, अगं बाई, रेऊ छान दिसतेस ग, अगदी नवरी सारखी. रेऊ, ही बघ. हा, छान आहे ना? आवडली? काय ग लीला, ही छान दिसतेय ना? सॉरी, I have to take this call. आणि तुम्ही सगळे बिंदास शॉपिंग करा. कुठल्याही गोष्टीत प्रेशर घ्यायची गरज नाही. लीला, बाळा इथे. तुला पण एक छान साडी घे. मस्तपैकी निवड. हो, आधी रेवचं होऊ दे, मग बघते. लीलाच्या आई. हो. लग्नात मुलाच्या आईला साडी द्यायची पद्धत असते. तर आता यशच्या आई तर नाही आहेत, पण वरमाई म्हणून तुम्ही दुर्गा वहिनींना एक साडी घ्यायला हवी. हा, बरोबर आहे. हो ना. हो, हो हो, दुर्गा मॅडम, तुम्हाला जी साडी आवडेल ना, तुम्ही घ्या ना ती. हो, तशी एक साडी फार आवडली आहे मला. सारखी सारखी तिच्यावरच नजर जाते माझी. हो का? कुठली? ही. नाईस चॉईस. वहिनी, मस्त आहे. अगं बाई, हो का? जरा बघू. नाही, सांभाळून गेले मी. अगं बाई, ही आहे का साडी? अहो,
सुरेख आहे साडी. हा बघा. $7,000. अहो नाही बघा 7,000ची. बघा बघा. हा हो जमेल नाही. आहे महाग आहे पण काहीच हरकत नाही. घ्या घ्या तुम्ही. हा घ्या. अहो 7,000चीच आहे ना. घ्या घ्या काहीच हरकत नाही. घ्या 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 तुम्ही. हा कालिंदी, हा अगं ती साडी आहे ना 7,000 रुपयाची नाहीये, 70,000 रुपयाची आहे. काहीतरी. काय झालं लीलाची आई? खूप महाग आहे का? म्हणजे तुम्हाला परवडणार नसेल तर आपण दुसरी बघूया. काय ना आम्हाला एवढ्याच महागातल्या साड्या नेसायची सवय, म्हणून वहिनींना ती आवडली असेल साडी. पण तुम्हाला महाग वाटत असेल तर आपण दुसरी बघूया. सरस्वती, असं बोलायचं नसतं बाळा. नाही आजी. सरस्वती आजी म्हणजे हीच साडी हवी असा काही अट्टाहास नाहीये माझा. पण किंमत बघून साड्या सिलेक्ट करण्याची सवय नसल्याने कदाचित. नाही म्हणजे माझ्याकडूनच चूक झाली. सॉरी. दादा 1,000-1,200च्या साड्या दाखवा प्लीज. एवढ्या महागाच्या नको आहेत आम्हाला. वहिनी 1,200ची काहीतरीच. दाखवताय ना? हो मॅडम, आम्ही मोहितेंच्या घरी आलो असलो तरी लग्न जहागीरदारांच्या घरचं आहे हे माहित होतं मला. आम्ही 20,000च्या खालची साडी आणलेलीच नाही. अरे वा. काय झालं अचानक एवढी शांतता? ते बाबा दुर्गासाठी साडी घेत आहेत. मग घ्या की. नाहीये जे. इट्स ओके. त्यांच्यावर उगाच माझ्यामुळे लोड नको. मी दुसरी बघते. नाही दुर्गा, तू यशची बहीण आहेस, तुझी हौस तर पुरवायला हवी. आणि रेवतीचा भाऊ म्हणून मी ही साडी नक्कीच तुला गिफ्ट करू शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.